ताम्रपर्णी हिरण्यकेशी घटप्रभा नदीतील गाळाचा प्रश्न गंभीर, पूरप्रश्नी आमदार शिवाजीराव पाटील आक्रमक, प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी। कोल्हापूर येथे झालेल्या संभाव्य पूरपरिस्थिती पूर्वतयारी आढावा बैठकीत चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी ताम्रपर्णी हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीपात्रातील साचलेला गाळ तातडीने काढण्याची मागणी करत प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली। बैठकीत बोलताना आमदार शिवाजीराव पाटील यांनी 2019 पासून चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये दरवर्षी पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचं सांगितलं। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचत असल्याने पाण्याची वहन क्षमता कमी झाली असून अनेक गावं, रस्ते आणि शेती क्षेत्र पाण्याखाली जात असल्याची गंभीर स्थिती निदर्शनास आणून दिली। पुरामुळे नागरिकांच्या घरांचं, दुकानांचं तसेच पशुधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर टीका केली। 2019 पासून सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित फायली केवळ टेबलावर फिरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। संभाव्य अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता शासनाने तातडीने नदीपात्रातील गाळ काढण्याची मोहीम राबवावी तसेच चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांसाठी विशेष पूर नियंत्रण आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। या बैठकीत पूर नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवणे, धोकादायक ठिकाणांची पाहणी करणे, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे इशारे देणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत पोहोचवण्याबाबत चर्चा करण्यात आली। बैठकीत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, जिल्ह्यातील आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।